Hello everyone. So in the previous lecture we learned about properties means nature and occurrence of group 16. Okay. आपण कोणता लेसन स्टार्ट केला आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला आज नेक्स्ट पार्ट बघायचा आहे बेटा. बघा आपण सर्वात आधी बघितलं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16. त्याच्यामध्ये आपण नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर बघितलं नेचर आणि ऑकरन्स. ओके. सो नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 मध्ये आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघणार आहोत दॅट इज ॲटॉमिक रेडियस. ओके. सो व्हॉट इज मेन बाय ॲटॉमिक रेडियस तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक साईज. ओके. ॲटॉमिक साईज जे आहे ते ग्रुप 16चं कसं असते. ओके. डाऊन द ग्रुप लेफ्ट टू राईट तुम्हाला माहिती आहे का ॲटॉमिक रेडियसचा कन्सेप्ट कसा असतो. तर वी नो दॅट पिरियॉडिक टेबल. ओके. आपण ऑब्झर्व करतो तर पिरियॉडिक टेबलमध्ये आपण जर लेफ्ट टू राईट गेलो तर लेफ्ट टू राईट बेटा काय होतं आहे की नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीज होतात म्हणजे न्यूक्लिअर चार्ज काय होतो इन्क्रीज होतो बट शेल्स रिमेन्स कॉन्स्टंट लेफ्ट टू राईट. ओके. अँड व्हॉट हॅपन का बरं कारण की ग्रुप्समध्ये जेव्हा आपण जातो लेफ्ट टू राईट जेव्हा जातो तर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होते म्हणजे प्रोटॉन्स इन्क्रीज होतात बट शेल्स काय असतात कॉन्स्टंट असतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जर आपण बघितलं लेफ्ट टू राईट जे असतं ते ॲटॉमिक रेडियस नेहमी काय होतं डिक्रीज होते. ओके. आणि टॉप टू बॉटम जेव्हा येतं आपण तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 1 2 3 असे 5 7 पिरियड्स आहे टोटल. तर पिरियड्स म्हणजेच काय शेल्स. ओके. पिरियड म्हणजे शेल दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. आणि जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज होता म्हणजे शेल्स इन्क्रीज होता शेल नंबर इन्क्रीज होता तर ऑब्वियस आहे ॲटॉमिक रेडियस पण काय होणार इन्क्रीज होणार. आणि मला सांगा ग्रुप 16 जे एलिमेंट्स आहेत ते आपण कसे घेतले बेटा टॉप टू बॉटम. ओके. बिकॉज पी ब्लॉक एलिमेंट्सचे जे एलिमेंट्स आहेत ग्रुप्स आहेत ते कसे आहेत वर्टिकल मॅनरमध्ये आपण त्यांना बघतो. तर सी ग्रुप 16चे जे एलिमेंट आहेत दॅट इज ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलुरियम अँड पोलोनियम. ओके. यांचं जर आपण टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस बघू किंवा आयोनिक रेडियस जर आपण बघू तर ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस इन्क्रीजेस टॉप टू बॉटम. वाय बिकॉज शेल्स इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होतं बेटा शेल इन्क्रीज होता नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस म्हणजे शेल्स इन्क्रीजेस म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे पिरियड इन्क्रीज होतात आणि पिरियड म्हणजेच काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण ज्याला म्हणतो जे रिप्रेझेंट करतं काय शेल रिप्रेझेंट करतं. तर टॉप टू बॉटम नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं सगळ्यासमोर एलिमेंटसाठी की ॲटॉमिक रेडियस काय होते टॉप टू बॉटम इन्क्रीज आणि लेफ्ट टू राईट काय होते डिक्रीज. ठीक आहे. ॲटॉमिक रेडियस बघा लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय बेटा नंबर ऑफ प्रोटॉन्समुळे जो पॉझिटिव्ह चार्ज सगळ्या ॲटम्सवर आहे तो पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होऊ लागला बट शेल्स जे आहे ते कॉन्स्टंट राहत आहे. ओके. सो दॅट्स व्हॉट हॅपन नंबर ऑफ शेल्स रिमेन कॉन्स्टंट आणि त्याच्यामुळेच काय ॲटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होते लेफ्ट टू राईट. ओके. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस आणि डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम वॉट ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस काय होते इन्क्रीज होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जसं का बरं तर बघा इथे काही कन्सेप्ट असतात जसं मी तुम्हाला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सांगितलं. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज जो आहे सगळ्या ॲटम्सवर इट इज नथिंग बट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ओके. अँड देन सी ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस वॉट ॲटॉमिक रेडियस कशी इन्क्रीज होता बेटा टॉप टू बॉटम इन्क्रीज होत आहे. ओके. इथे मी लिहायला विसरले टॉप टू बॉटम किंवा ज्यालाच आपण डाऊन द ग्रुप म्हणू शकतो. ठीक आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस कावर इन्क्रीज होता बिकॉज पिरियड म्हणजे शेल इन्क्रीज होत आहे त्याच्यामुळे. आणि स्क्रीनिंग इफेक्ट. आता हे स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा शिल्डिंग अँड स्क्रीनिंग इफेक्ट इज नथिंग बट द वॉट की जसं आता यू नो दॅट न्यूक्लियस आहे न्यूक्लियसमध्ये काय असतात प्रोटॉन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज आणि न्यूट्रॉन असतात प्रोटॉनचा कन्सेप्ट आहे इथे. ओके. व्हॉट हॅपन जे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत तुम्हाला माहिती आहे शेल्स असतात प्रेझेंट ॲटममध्ये. ओके. तर आता शेल्समध्ये कोण असतात बेटा इलेक्ट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स काय आहे पॉझिटिव्हली चार्ज. ओके. सो व्हॉट आपण इनर इलेक्ट्रॉनना एक स्क्रीन क्रिएट करतात. सपोज टू बी इथे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे. ओके. सपोज टू बी मी एक एक्झाम्पल घेते जस्ट फॉर एक्सप्लेनेशन. ओके. तर बघा पॉझिटिव्ह चार्जमुळे व्हॉट हॅपन की जे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करेल एक शिल्ड क्रिएट करेल अराउंड द न्यूक्लियस अँड दॅट्स वाय व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ दॅट शिल्ड व्हॉट हॅपन अराउंड द न्यूक्लियस हे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांना ते रिपल करणार बेटा आणि इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतात रिपल करतात. इट इज नथिंग बट द वॉट स्क्रीनिंग इफेक्ट. ओके. समजलं म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट जर इन्क्रीज होत असेल तर ॲटॉमिक रेडियस काय होणार बेटा
काय म्हटलं मी इन्क्रीज. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इनर इलेक्ट्रॉन रिपल आउटर इलेक्ट्रॉन. तर ॲटॉमिक रेडियस बघा ना, यांना जर इनर इलेक्ट्रॉन रिपल करणार आउटर इलेक्ट्रॉन होतं, ऑब्व्हियस ॲटॉमिक रेडियस काय होत जाणार, टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसं की स्क्रीनिंग इफेक्ट, त्यालाच आपण शेल्डिंग इफेक्ट पण म्हणतो. ठीक आहे, शेल्ड क्रिएट करतात, एक स्क्रीन तयार करतात इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनसाठी. त्याच्यामुळे रिपल्शनमुळे काय होतं की जे आउटर इलेक्ट्रॉन आहे ते रिपल होतात आणि त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होऊ शकतं. ओके, सो डाऊन द ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज बघायचं आहे, जसं की ॲटॉमिक रेडियस, आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हे सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायचं आहे. पण आजच्या क्लासमध्ये आपण बघत आहोत ॲटॉमिक रेडियस. ओके, तर ॲटॉमिक रेडियसबद्दल लक्षात ठेवा की डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस काय होते, सांगा पटकन. ॲटॉमिक रेडियस डाऊन द ग्रुप काय होतं, इन्क्रीज होतं, आणि लेफ्ट टू राईट काय होतं बेटा, डिक्रीज. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. का बरं लेफ्ट टू राईट डिक्रीज होते, कारण की shells remains constant but top to bottom shell number increases. Okay, so it is nothing but about what atomic radius. आता बघा, atomic radius सोबत आपल्याला कोणते कोणते कन्सेप्ट बघायचे, सगळ्या ग्रुप्सचे, ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18, या सगळ्यांचे आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे आहे. आता आपण या लेक्चरमध्ये फक्त ग्रुप 16चे बघत आहोत, मग नंतर नेक्स्ट लेक्चरपासून मी ग्रुप 17 आणि ग्रुप 18चं दोघांचे कंपॅरिझन सोबत घेणार. ओके, तर बघा, आयनायझेशन एनर्जी बघायची म्हणजे ॲटॉमिक रेडियस सोबत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघायच्या आहे. ॲटॉमिक रेडियस, आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, EN म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आयनायझेशन एनर्जी हा कन्सेप्ट जस्ट मी सांगण्यासाठी शॉर्टमध्ये लिहिला आहे, पण तुम्हाला जेव्हा मी शिकवेल तर आपण डिटेल्समध्ये बघूच याला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, निगेटिव्हिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, EA ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर बघा, ॲटॉमिक रेडियस काय म्हटलं मी, डाऊन द ग्रुप काय होता, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होता, लेफ्ट टू राईट डिक्रीज होता. तर डिपेंडिंग अपॉन ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय बेटा, साईज ऑफ ॲटम. ठीक आहे, तर साईजला जर आपण बघितलं तर इन कंपॅरिझन ऑफ साईज ऑल दीज प्रॉपर्टीज आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हे काय असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस. म्हणजे काय, तर जसं आपण म्हटलं की ॲटॉमिक रेडियस डाऊन द ग्रुप काय होत आहे, इन्क्रीज होता है, आणि लेफ्ट टू राईट डिक्रीज होता है. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, आयनायझेशन एनर्जी हे सगळे लेफ्ट टू राईट इन्क्रीज होणार, आणि डाऊन द ग्रुप बेटा डिक्रीज होणार. इट इज दॅट. ओके, समजलं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाव सी आयनायझेशन एनर्जी पार्ट बघू. ॲटॉमिक रेडियसचं कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते आणि लेफ्ट टू राईट काय होते, डिक्रीज. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आयनायझेशन एनर्जी. आता आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, तर आयनायझेशन एनर्जी इज नथिंग बट वॉट, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन. काय म्हटलं मी, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन्स, आउटर जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना रिमूव्ह करायसाठी मोस्ट लूजली. बघा, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे असतात, तुम्हाला माहिती आहे केमिकल बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतात बॉन्डिंगमध्ये, तर आउटर इलेक्ट्रॉन जे असतात ते लूजली बाउंड असतात from the nucleus, and that's why what happened to remove that outermost electron जी आपल्याला एनर्जी लागणार आहे, it should be minimum. okay, and what happened, आयनायझेशन एनर्जीचं टर्म आपल्याला बघायचं आहे, ट्रेंड बघायचा आहे, टॉप टू बॉटम आणि डाऊन, टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट. ओके, तर बघा, आयनायझेशन एनर्जी म्हणजे एक सोपा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगून देते की न्यूट्रल ॲटम गेट कन्वर्टेड इनटू आयन. लूजली बाउंड इलेक्ट्रॉन जर आपण काढला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, आयनमध्ये. ठीक आहे, कटायन फॉर्म होणार. ओके, सो सी आयनायझेशन एनर्जीची डेफिनेशन तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इज आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे, यू हॅव टू नोट डाऊन दॅट डेफिनेशन. ओके, तर बघा, आताच मी तुम्हाला थोडा वेळ आधी सांगितलं होतं की ॲटॉमिक रेडियस टॉप टू बॉटम इन्क्रीज होते, तर आयनायझेशन एनर्जी टॉप टू बॉटम काय होते, डिक्रीज होते बेटा. म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला, डिक्रीज होते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की टॉप टू बॉटम जर आपण बघायला गेलं तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते, आणि मेटल्सची प्रॉपर्टी काय बेटा, इलेक्ट्रॉन्सला लूज करणे. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मेटॅलिक प्रॉपर्टी जर इन्क्रीज होत असेल आणि मेटलची प्रॉपर्टी ही आहे, इट कॅन इझिली लॉस इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कटायन्स. ओके, सो दॅट्स वाय आयनायझेशन एनर्जी आहे जी आपल्याला कमी लागेल बेटा, कमी लागेल. मिनिमम एनर्जी म्हटलं ना, कमी एनर्जी लागेल टू रिमूव्ह द मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन. ओके,
अँड देन लेफ्ट टू राईट का बरं इंक्रीज होता बेटा, कारण की लेफ्ट टू राईट काय होतं, शेल्स कॉन्स्टंट राहत आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे आणि शेल्स कॉन्स्टंट राहत आहे. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे आणि शेल्स पण कॉन्स्टंट राहत आहे. आता शेल्समधले इलेक्ट्रॉन्स वाढत जाणार बेटा आणि तसेच ते इलेक्ट्रॉन्स टाईटली हेड राहणार टुवर्ड्स द न्यूक्लियस. ओके, अँड दॅट्स वाय व्हॉट हॅपन, आयनायझेशन एनर्जी टॉप टू बॉटम डिक्रीजेस अँड लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आयनायझेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जसजसं न्यूक्लिअर चार्ज वाढेल आयनायझेशन एनर्जी आपल्याला जास्त लागेल टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. आयनायझेशन एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. ठीक आहे, आणि आयनायझेशन एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू शिफ्टिंग इफेक्ट, म्हणजे काय तोच कन्सेप्ट. ठीक आहे, म्हणजे ऑपोजिट टू द ॲटॉमिक रेडियस. आता जितकी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत त्या सगळ्या ॲटॉमिक रेडियसच्या ऑपोजिट राहणार. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ॲटॉमिक रेडियस आणि आयनायझेशन एनर्जी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इफ एनी क्वेश्चन यू मे आस्क मी ऑन कमेंट बॉक्स. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हा कन्सेप्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू बेटा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ओके क्लास, थँक्यू.